गुड मॉर्निंग फ्रॉम काल्पा. आज आम्ही जाणार आहोत नाकोला वाया खाब संगम आणि अजून एक दोन स्पॉट्स आहेत जिथे आम्ही काही वॉटरफॉल्स आणि असं काही बघणार आहोत. नाकोमध्ये मेन टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे नाको लेक आहे. सो तिथे आता आजचा जो प्रवास आहे तो मागच्या 2 दिवसांपेक्षा जवळजवळ हाफच आहे. सो आज निवांत झोप घेतली, उठलो आरामात आणि आज प्रवास कमी असल्यामुळे आम्ही थोडा आज लेट निघणार आहोत आणि वाटेमध्ये कुठेतरी आम्ही लंच करू आणि आजचे जे व्ह्यूज आहेत ते थोडेसे वेगळे असतील कारण आता हळूहळू आम्ही टुवर्ड्स स्पिती जायला लागू. सो जे लश ग्रीन माउंटन्स आणि हे जे सगळं ग्रीनरी जी आहे ती हळूहळू आता कमी होत जाईल आणि कोल्ड डेझर्ट हळूहळू तुम्हाला दिसायला लागेल. सो त्या अगोदर हा माझ्या मागचा पूर्ण व्ह्यू बघा. सो 1, 2, 3 अँड वाव, हा पॅनोरॅमिक व्ह्यू. आणि आत्ता खूप ढग आलेत, नाहीतर किन्नर कैलाश या ढगांच्या मागे दिसतं. बरं, हा जो डोंगर आहे ना, हा डोंगर इथपर्यंत वरती आहे. खूप हाईट आहे या डोंगराची. सो ब्युटिफुल. सो आम्ही आता नाश्ता करणार आहोत आणि मग नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार आहोत. सो एन्जॉय दी व्ह्यूज. हा आमचा काल्पातला होमस्टे, वॉन्डरर्स होमस्टे, आणि हा मागचा व्ह्यू किन्नर कैलाशचा. आणि आता आम्ही निघतोय नाकोला जायला. वाटेत 2 पॉईंट्स आहेत, नाला वॉटरफॉल आणि खाब संगम. सो तिथे आम्ही जाऊ आणि आज बघू व्ह्यूज कसे दिसत आहेत. सो लेट्स सी. बोला हर हर महादेव. आता वाटेत एका पॉइंटला थांबलेलो आहे. एक सुंदर वॉटरफॉल आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जस्ट एन्जॉय दी व्ह्यू. इथपर्यंत पाणी येत आहे. वॉटरफॉल समोर आहे पण इथपर्यंत पाणी येत आहे. सो एन्जॉय दी व्ह्यू नाव. 1, 2, 3 वॉटरफॉल. हो हो हो. सो हे ओम मानी पद्मेयम जे बुद्धिस्ट लोकांचा मंत्र आहे ते याच्यावरती कार्व केलेलं आहे. ते बुद्धिस्ट फ्लॅग्सवर आपल्याला दिसतं. सो हे एक आहे आणि इथे अजून एक आहे. खूप मस्त आहे. हा पूर्ण दगड आहे आणि याच्यामध्ये कार्विंग केलं आहे. खूप छान. सो हा केसांग नाला वॉटरफॉल आहे. हा जो वॉटरफॉल जो पहिला पॉईंट आहे हा काल्पावरून अर्ध्या ते पाऊण तासावरतीच येतो. उत्कृष्ट जबरदस्त वॉटरफॉल आहे. असा वॉटरफॉल मी पहिल्यांदा बघतोय. खूपच सुंदर. या पाण्याला खूप फोर्स आहे. मिल्की वॉटर आहे एकदम आणि प्रचंड थंड आहे. एवढं लांब आहे पण इथपर्यंत पाणी येत आहे. खूप मस्त. रापचिक कॅफेचं मेनू कार्ड आहे आणि तुम्हाला कॅफे दाखवतो.
हे रापचिक कॅफे आहे. एवढंच, म्हणजे मी असं कॅफे कधी बघितलंच नाही. यांच्याकडे ऑमलेट, चिकन मोमोज, चहा आणि सिद्धू असं सगळं मिळतं. रापचिक कॅफे. या रापचिक कॅफेमधले हे व्हेज मोमोज, रापचिक मोमोज असं वैद्यने नाव ठेवलं आहे, नामकरण केलं आहे. रापचिक मोमोज. वैद्य खाऊन सांग कसं आहे. मी आता पहिला मोमो खाते. हो, 2 चटण्या देतो सोबत, दोन्ही पण घेऊ थोड्या थोड्या. व्हेज मोमोज चांगले आहेत? चला, बेस्ट. बहुत अमेजिंग. इथे मोमोज खायला खूप भारी लागतं. इट्स बेस्ट मोमोज आहे. मुझे वही टैग मत करना, देखो देखने नहीं. टैग थोड़ी ना करेंगे. अच्छा है क्या? बहुत मस्त आहे. लास्ट मोमो मी आता संपवते यातला. याच्यासोबत यांनी एक लाल चटणी आणि एक दाण्याची चटणी अशी दिली होती. आणि ह्याच्या आतमध्ये भाज्या इतक्या आहेत. कोबी, गाजर, कांदा आणि त्याच्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट सगळं लागतं याचं. निखिल भाई, ये सबसे कुछ नहीं. बोलो 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 बोलो. सबसे बड़ मारने वाला. ये सबसे दुनिया का सबसे बड़ा कैफे है. सबसे बड़ा कैफे. सबसे बड़ा कैफे. इतना बड़ा कैफे आपने कहीं देखा ही नहीं होगा. इतना बड़ा है. इतना बड़ा है. आता आम्ही या वॉटरफॉलच्या तिथून निघालोय आणि चाललोय खाब संगमला. आणि बाय द वे, हा जो वॉटरफॉल होता, हा वॉटरफॉल नसून नाला होता. ते सांग नाला. इतका सुंदर नाला जर असेल तर सगळीकडे असू दे. आम्ही आत्ता आलो आहे खाब संगमला. खाब संगम म्हणजे स्पिती आणि सतलज या 2 नद्यांचा हा संगम आहे. एकदम प्लेझंट वातावरण आहे. दुपारचे वाजले 2 आणि माझ्या मागे हा संगम आहे. याचे काही व्ह्यूज तुम्हाला आत्ता दाखवतो, एन्जॉय करा. सो तिकडून जी येते ती आहे स्पिती रिव्हर आणि ही आहे सतलज रिव्हर, जी चायनातून येते. स्पिती व्हॅली जी म्हणतात ती ही नदी आहे. या नदीच्या काठी सगळी ती स्पिती व्हॅली आहे. आणि हे संगम पॉईंटच्या काठी ताकचेन संगम खाब असं रेस्टॉरंट आहे. हा कॅफे आहे. हे कॅफे जे मी म्हणलो की कॅफे ताकचेन संगम खाब, हे असं आहे. मगाशी जो व्ह्यू दाखवला तसा. प्रचंड वारं सुटलं आहे आणि इथे यांनी या टायरच्या पायऱ्या बनवल्यात. खूपच छान आहे. सो मस्त जेवण झालं आहे. बटर चिकन आणि व्हेज मोमोजचं. आणि आता आम्ही इथे थोडा वेळ फोटोग्राफी करणार आहोत आणि काही शॉर्ट्स घेणार आहोत जमलं तर. आणि डायरेक्ट आता नाकोला जाणार आहोत. सो भेटूया नाकोमध्ये. आणि तोपर्यंत मधले शॉर्ट्स जर काही घेता आले तर तेही तुम्हाला दाखवेन.
आम्ही आत्ता फायनली पोचलोय नाकोला आणि नाको लेक जो फेमस आहे त्याच्याबरोबर समोरच आमचं हॉटेल आहे. आत्ता वाजले 4:30 आणि ह्या लेकचा व्ह्यू तुम्ही बघा. वाव, जबरदस्त, सो ब्युटिफुल. असा रंग कुठल्याही लेकचा बघितलेलाच नाही आहे. बोटिंग आहे तिथे. हो, तिथे बोट्स आहेत तिथे. एवढा स्वच्छ पाणी आहे हे आणि काय रंग आहे यार पाण्याचा, सुरेख, सीनिक. वैदे, तुला काय वाटतंय लेक बघून? खूपच सुंदर. कसं वाटतं? खूप छान वाटतं. या लेकच्या एक्झॅक्टली समोर हां, हे आमचं हॉटेल आहे. वाव, नशीबच उजळलंय आज. बेस्ट. इथे रूमच्या दरवाजाच्या समोर गाईचं वासरू आहे बांधलेलं. आमच्या रूमच्या बाहेर आम्हाला अजून एक गाय दिसली आणि 2 वासरं दिसली त्या गाईची. वाव, किती गोड आहे. आणि ह्या ज्या गाई आहेत ना, यांच्या अंगावर खूप केस आहेत, कारण या बर्फाळ प्रदेशातल्या आहे तिथल्या. खूप मस्त, खूप गोड आहे ही वासरं. वाव. आता जाऊया लेककडे. हां, नाको लेककडे जातानाचा रस्ता आहे हा. पूर्ण वॉकिंग आहे. वाव, मस्त. किती छान रंग आहे झाडाचा. त्याच्यावर ऊन पडल्यावर किती छान दिसत आहे. हो ना माहिती, या प्रत्येक दगडावरती इथे कोरून ठेवलेलं आहे. चला. वाव, किती सुंदर आहे यार, फारच सुंदर आहे. आणि हा ओढा किती छान स्वच्छ पाण्याचा ओढा आहे. आणि हा असा खाली जातो. हो, बहुतेक तळ्यापर्यंत जातो. थोडा वेळ आता इथेच शांत बसणार होतो, तोपर्यंत तुम्ही सगळे लेकच्या अवतीभोवतीचे सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. आता आम्ही चाललोय वरच्या व्ह्यूला. नाको लेक आणि नाको विलेजचा एक वरून व्ह्यू आहे, तिथे चाललोय. पण आम्ही आहोत आत्ता 12,000 फुटावरती, त्यामुळे आम्हाला लागतोय दम चढताना. सो कोणी जर इकडे येणार असेल तर प्लीज सोबत पाण्याची बॉटल घेऊन या, जी आम्ही विसरलोय. आणि भीमसेनी कापूर असू द्या प्लीज खिशामध्ये, मदत करेल. पर श्वास घ्याल तो तोंडाने न घेता नाकाने घेत राहा. कितीही तोंडाने श्वास घ्यावासा वाटला तरी पण नाकाने श्वास घ्या. आता सवय आहे ना. हा, खूपच वर आलोय आम्ही आणि सावकाश येतोय, त्यामुळे दम नाही लागत आहे. मगाशी खूप त्रास झाला, पण आता ॲक्लेमेटाईज झालो. वैदे, काय वाटतंय तुला? लागतोय दम? थोडंसंच राहिलंय. आता तिथे जायचंय वरती, ते तिथे 150-200 मीटर राहिलंय फक्त. सो तिथे आम्ही चढत जाणार आहोत. आम्ही चालतोच नुसते. बापरे, एवढी हवा आहे आणि इतकं वर आहे ना, हे मी सांगतो. सावकाश चाललोय, पण वरती गेल्यावर एक वेगळाच व्ह्यू असणार आहे. त्याच्यासाठी केवळ ही सगळी धडपड चालली आहे. इतकं वार आहे, बाप रे. वरती गेल्यावरच आता दाखवतो व्ह्यू. हे असं खूप बघायला मिळतं. एकावरती एक दगड ठेवले जातात. खूप आहेत, जागोजागी आहेत. सो इथली बुद्धिस्ट लोकांची ही श्रद्धा आहे, त्यांच्यामध्ये हे ट्रेडिशन आहे.
सो हे खूप बघायला मिळते. फायनली आम्ही पोचलो आहे. वारा बघा बापरे. पहिले कसं वाटतं एवढे कष्ट करून वर आलं. चीज झालं का? बापरे. हा नाकोचा टॉप व्ह्यू. हो हो हो, काय सुंदर आहे. इथे येण्याचं चीज झालंय अक्षरशः. वा वा वा. हे बुद्धिस्ट लोकांचं प्रेयर व्हील आहे आणि हे आतमध्ये काय माहित नाही, मंदिर वाटतंय बहुतेक, माहित नाही काय आहे. हॅलो. मला आज आम्ही जो ट्रेक केला नाको लेकपासनं, छोटासा ट्रेक होता 25 मिनिटाचा, त्याच्याबद्दल बोलायचं आहे. सो तो ट्रेक इतका छोटासा होता आणि वरती जाऊन ते बुद्धिस्ट लोकांचं जे व्हील असतं ते होतं. तिथे फक्त आम्हाला वरच्या समिटपर्यंत जायचं होतं. हार्डली आम्हाला किती 25 मिनटं ते 30 मिनटं चालायचं होतं. पण इतका छोटा ट्रेक असून सुद्धा तो इतका भयानक ट्रेक होता, कारण प्रत्येक पावलाला ऑक्सिजन लेवल कमी कमी होत जात होती. आणि तिथे असलेले जे दगड होते ते इतके शार्प असतात की तुमचं बोटसुद्धा त्याच्याने कापलं जाऊ शकतं. सो पाय ठेवताना सुद्धा तुम्हाला विचार करायला लागतो आणि दगडाचा आधार घेताना सुद्धा तुम्हाला विचार करायला लागतो की या दगडाला म्हणजे कुठे शार्पनेस तर नाही आहे ना, पटकन आपण घसरलो तर ग्रिप मिळेल ना, असं सगळं. आणि प्रत्येक पावलाला हळूहळू जसं पुढे पुढे जातो तसं तसं जशी लेवल वाढत जाते, आपली हाईट वाढत जाते, तसं जसं वारं वाढत जातं. आम्ही पाण्याची बाटली नेली नव्हती, कॅप नेली नव्हती, असंच गेलो होतो वरती. सो तो एक खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि तिथनं जो नाको लेकचा जो व्ह्यू होता आणि नाको विलेजचा, तो अप्रतिम व्ह्यू होता. नाको लेकचं एक टर्कोइज ब्लू कलरची जी शेडवरनं दिसते, सो ती इतकी इतकी छान होती. आणि वरती गेल्यावर असं वाटतच नव्हतं की आपल्याला एवढं वारं लागतंय, काय होतंय, खूपच भयानक चालू आहे वगैरे, असं काही वाटत नव्हतं. इतकं छान वाटत होतं. एक वेगळाच कॉन्फिडन्स आला तो ट्रेक झाल्यानंतर. सो हे मला शेअर करायचं होतं. त्या ट्रेकची पूर्ण जर्नी, तिथले मधले रस्त्यामधून जातानाचे व्ह्यूज, थोडा सनसेट होतानाचे कलर्स माउंटेनच्या मागचे, ते तुम्ही सगळं बघितलंच असेल या व्हिडिओच्या आधी. सो तुम्हाला कळलं असेल की ती जर्नी किती मस्त होती. गुड मॉर्निंग फ्रॉम नाको. काल आम्ही नाकोमध्ये स्टे केला, पण कालच्या ऐवजी आज हा व्हिडिओ मी संपवणार आहे, कारण काल खूप दमायला झालं होतं आणि मला हा व्ह्यू पण तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवायचा होता. सो या गावाबद्दल मला सर्वात जास्त काय आवडलं असेल ना, तर इथली शांतता. इतकं पीसफुल आहे इथे, इतकं पीसफुल आहे. आणि इथली लोकं पण इतकी शांत आहेत, इतकी छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. दुसरी गंमत अशी की हिमाचल प्रदेशमध्ये आलो की काल्पा, सांगला, इकडून आपण स्पितीमध्ये एंट्री करण्यापूर्वीचं हे गाव आहे. त्यामुळे इथे हॅलो किंवा नमस्तेची जागा जुले घेतं आणि रेग्युलर जे आपलं फूड आहे त्याची जागा टिबेटन फूड घेतं. सो एक वेगळी वाईब आहे या गावाला. आणि 12,000 फुटावरती हे गाव लोकेटेड आहे आणि इतकं रिमोट लोकेशन आहे, इतकं रिमोट लोकेशन की मला प्रश्न पडला काल की इथे लोक राहायला कशी आली असतील, म्हणजे या लोकेशनचा शोध कसा लागला असेल. आणि पुन्हा थंडीमध्ये जेव्हा -30-35 डिग्री टेम्परेचर होतं तेव्हा ही लोक राहत कशी असतील इथे. त्यामुळे ह्या गावाला प्रत्येकाने व्हिजिट करा जे कोण स्पितीला येणार असेल. एकदम सुंदर, एकदम सुंदर. आणि या लेकबद्दल सांगायचं तर मागे हा जो लेक आहे इतका सुंदर रंग आहे या लेकचा. म्हणजे आपण फॉरेनला जातो, वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, पण खरं सांगायचं तर फॉरेन आपल्या भारतातच आहे. आपला देश खूप सुंदर आहे. सो प्लीज या नाको विलेजमध्ये प्रत्येकाने या, जे कोण हिमाचलमध्ये येणार असेल आणि स्पिती सर्किट करणार असेल. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.